इकडे कुठं? जेवायचा टाइम झालाय त्याच्यामुळे जेवायला चाललोय. चल तुला ते मोरिया मिसळ आहे ना तिथे एकदम मस्त पैकी आहे ना एकदम मासवडी भेटते तिथे घेऊन जात. चल 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 चल. गाडी स्टार्ट कर. आला बाबूराव आता आला बाबूराव. इकडे आणलं तुम्ही जेवायला. मी चाललो तिकडे साधं काय खायला. आता एक काम करा 5 आहे ना 5 मासवडी प्लेट लावा मग. त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. कारण का काय होतं ही पाटर भागातली ही मासवडी आणि खऱ्या अर्थाने ही मासवडी आपण अनेक प्रकारची लोक इथे येतात पण काही लोकांना माहीत नाही. कारण का एक चुलीवरच्या भाकरी किंवा याच्या भाकरी आहे आणि ही मासवडी ही आपल्या गावाला कशी आपली आई बनवते तशी इथं आपल्या मासवडी बनवतात आणि एक उत्तम असं जेवण आहे. एकदा आपण इथे येऊन बघा तुम्ही आता खाऊन बघा काहीची टेस्ट बघा. गावची टेस्ट आहे आणि पाटर भागातली टेस्ट आहे. अतिशय उत्तम अशी मासवडी आपल्या नवी मुंबईमध्ये इथं आलेली आहे. तुम्ही आता टेस्ट करून बघा शेट कशी वाटते बघा. अरे मासवडी आहे ना मासवडीमध्ये रस्त्यामध्ये ना भाकराची कुस करून चुरून खायची असते अशी नाही. हे बघ आता माझ्याकडे बघ. अभी मजा आएगा ना भिड़ो. अशी चुरायची असते ही आणि मग त्याची टेस्ट समजते माणसाला. वा 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 वा. खरंच गड हे बघ मानावं लागेल खरं. असं खायचं फक्त लहानपणीच खाल्लेलं आहे याच्या हातानं. रस्सा खरंच लय भारी बरं का. मटणाचा रस्सा सारखा वाटायला मटणाचा. खरंच गावानं बघा ना एकदम मस्त आहे. शेट खरंच गडे जेवण एकदम मस्त होतं. मला खूप आवडलं. घरच्यासारखं जेवण वाटलं मला. खूपच मस्त खरंच. आपण कुणालाही आणतो चांगल्या ठिकाणी आणतो बघून घ्या आणि आपल्या मित्रांनाही सांगा या ठिकाणी जेवण मासवडी असे बऱ्याच प्रकारचे या ठिकाणी पदार्थ एकदम चविष्ट लय भारी भेटतात. थेट या हॉटेलचा तुम्ही ॲड्रेस सांगा. आपलं मोरिया मिसळ हाऊस मॅपको मार्केट सेक्टर 17 अशोकगाव पॅलेस नंबर 3-13 मध्ये आहे. आपलं सर्वांनी आयुष्य भेट द्या.